हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. बोला ना. हो सर, आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला. त्यामध्ये तुम्ही सांगितलं 3 वर्षांचा जो पीक विमा जमा होणार आहे, त्यातला हं, एक टप्पा तर शेतकऱ्यांना जमा झालाय. परंतु जो हं. उर्वरित टप्पे राहिलेले आहेत किंवा उर्वरित जो पीक विमा राहिलेला आहे, त्याबद्दल शेतकरी आता प्रश्न विचारताय, की कारण पहिल्या टप्प्यात जो पीक विमा भेटला त्यामध्ये खूप शेतकरी बांधव असे आहेत, की त्यांना तो भेटलाच नाही. मग त्या शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला पीक विमा केव्हा भेटणार आणि यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार? त्याबद्दलची थोडीशी माहिती द्या सर. हां, नक्कीच याच्यामध्ये आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024चा हं. असा मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 921 कोटी रुपयाचा खरीप हंगाम 2024 आणि रब्बीचा 2024चा किंवा मागच्या 3 वर्षाचा जो पीक विमा होता तो हं. 11 ऑगस्टच्या नंतर तो पहिला टप्पा वाटप झाला. बऱ्याच हं. साऱ्या शेतकऱ्यांना 15 दिवसापूर्वी सुद्धा ते बरेच सारे मेसेज त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला. हो. परंतु अद्यापही दुसऱ्या टप्प्याचं पीक विम्याचं वितरण बाकी आहे आणि त्यामुळे हं. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा न आल्यामुळे त्या हं. शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली की आता आम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये तरी पीक विमा येईल का, हा हो. मुख्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर याच प्रश्नाचं सर्वप्रथम आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण किंवा हं. कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून जी आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे त्या आकडेवारीनुसार देशभरामध्ये खरीप हंगाम 2022, 23 आणि 24चा पीक विम्याचा जो काही दुसरा टप्पा आहे, एकूण 7,500 कोटी रुपयाचा दुसरा टप्पा आहे. 60 हं. ते 65 लाख शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे. परंतु हा देशभराचा विषय झाला. हो. परंतु आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 1800 ते 2000 कोटी रुपये हं. हा मागच्या 3 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते दुसऱ्या टप्प्यापोटी जमा केले जाणार आहेत. ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण पाहतोय खरीप हंगाम 2023चा हं. जवळपास आणि रब्बी हंगाम 2023चा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा पीक विमा खास करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला होता, परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप आला नाही. ज्याच्यामध्ये आपण पाहतोय रब्बी 2023 साठी हरभरा असेल किंवा रब्बीची इतर काही जी पिकं असतील हं. त्यामध्ये आपण पाहतोय हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. याच्या हो. व्यतिरिक्त खरीप 2024 मध्ये सुद्धा खरीप 2023 मध्ये सुद्धा अग्रिमच्या अधिसूचना काढल्या होत्या. वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मंजूर झाला होता किंवा 75% पीक विमा मंजूर झाला होता, परंतु वाटप झालं नाही. ज्याच्यामध्ये मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 5 जिल्हे, पूर्व विदर्भातले 8 जिल्हे, दक्षिण हं. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातले सोलापूर सारखा जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्यानगर सारखा जिल्हा, याही हं. जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश आपण करू शकतो. परंतु आपण पाहतो यामध्ये दुसरा टप्पा एकंदरीत राज्यातल्या आपल्या 25 ते 30 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. आता कुठल्याही जिल्ह्याचं नाव मी आता याच्यामध्ये घेणार नाही, कारण की मागच्या 3 वर्षाचा पीक विमा सर्व हं. जिल्ह्यामध्ये राज्यातल्या 34 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये येणार आहे. ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं होतं हं. त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊ शकतो, कारण की काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 2024चा भेटला होता. मग त्याच हां. शेतकऱ्याचा 2022 किंवा 2023 असा जर पीक विमा मागचा जर मंजूर असेल, तो मिळालेला नसेल, तर त्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जी आकडेवारी, ही जी माहिती आहे हं. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून म्हणजेच कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून ही उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार हा दुसरा टप्पा मिळणार आहे. खास करून 2 जिल्ह्यामध्ये आपण पाहतो खरीप हंगाम 2024 मध्ये अहिल्यानगर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 110% पेक्षा जास्त नुकसान झालं होतं आणि ज्या जिल्ह्यातील 110% पेक्षा जास्त नुकसान होईल त्याची वरची भरपाई राज्य सरकार देणार अशी हं. विमा कंपनी आणि सरकारमध्ये तरतूद झाली होती. आणि या तरतुदीनुसार आता वरची रक्कम आता सरकार विमा कंपन्यांना देईल आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून 110% पेक्षा वरची रक्कम अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ही रक्कम खूप मोठी असणार आहे. जसं आपण पाहतो गेल्या वर्षी खरीप 2024चा जे अग्रिम किंवा वैयक्तिक किंवा क्लेम वाटप झाले, हं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 850 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा शेतकऱ्यांना वाटप झाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 212 कोटीचा पीक विमा वाटप झाला. परंतु अजूनही बरेच सारे शेतकरी पीक विमा वाचून वंचित आहेत. त्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दिलासा मिळणार आहे. हो, नक्कीच सर. हा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी त्यांना काही नवीन कामं करावी लागणार आहेत का? याबद्दल पण थोडीशी माहिती शेतकऱ्यांना द्या.
हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कुठलंही काम करायचं गरज नाही. फक्त शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक असलं पाहिजे, हेच खूप महत्वाचं आहे. जे शेतकरी पीएम किसान नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्यांना ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात, त्यांना कुठलंही काम करायची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर ही लिंक करून घ्यावं. कारण की हे लिंक का करावं, किंवा शासनाच्या माध्यमातून किंवा विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे पेमेंट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे शेतकऱ्याच्या आधारला संलग्न जे बँक खातं असेल त्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून हे पेमेंट ट्रान्सफर होत असतं. त्यामुळे आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं देखील सुद्धा आहे. हो, नक्कीच. सर, जे शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेले होते की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप पीक विमा जमा झाला नाही, तो केव्हा जमा होईल आणि सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होईल, तर त्याची अगदी व्यवस्थित तुम्ही माहिती रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दिली, त्याबद्दल खरोखर धन्यवाद सर. नक्कीच, धन्यवाद.